स्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण करणार आहोत पुदिना सरप्राईज विथ कोरिएंडर चटणी। चला तर मग बघूया कसं करायचं ते। यासाठी लागणारं साहित्य आहे, सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे पुदिना, त्याच्यानंतर हे लागतं आहे पनीर, हिरवी मिरची, लिंबू, जिरं, साधं मीठ आणि काळं मीठ आणि तांदळाचं पीठ। चला तर मग आधी आपण ही प्रोसेस सुरू करूया। हे पहा, हा 2 वाट्या पुदिना मी घेतलेला आहे। हा स्वच्छ 3-4 वेळा धुवून छान निवडून आता मी याची चटणी मिक्सरमधून काढून घेते आहे। यामध्ये मी पुदिना, मिरची, लिंबू, जिरं, काळं मीठ आणि साधं मीठ एवढं सगळं टाकणार आहे आणि याची छान चटणी करून घेणार आहे। हे पहा, मी आता अशा या माझ्या 3 छान मोठ्या मिरच्या आहेत। ह्या अशा पोपटीसर जरी असल्या तरी तिखट आहेत। तुम्हाला कसं तिखट लागतं याप्रमाणे तुम्ही मिरचीचं प्रमाण ठरवा। तुमची मिरची कितपत तिखट आहे आणि चव तुम्हाला कमी जास्त तिखट हे तुम्हाला ठरवायचं आहे। मी या 3 मिरच्या यात टाकते। यात मी 1 लिंबू पिळून घेते। आपलं पुदिना सरप्राईजचं प्रमाण म्हणजे 2 वाट्या पुदिना आणि 1 वाटी स्मॅश केलेलं किंवा किसून घेतलेलं ताजं छान पनीर। चला तर मग आता आपण यात जिरं आणि मीठ टाकूया आणि चटणी वाटून घेऊया। हे पहा, ही आता आपली चटणी तयार झाली आहे। ही चटणी आपण अशी काढून घेऊया आणि ही सेमच वाटी घेतली आहे, पण मी वाटीचं प्रमाण ज्या वाटीभर पनीर घेतलं ना त्याच 2 वाट्या मी पुदिना घेतलेला आहे। आणि हे आता पनीर यात आपण टाकणार आहोत। चटणीत आपण तिखट मीठ सगळं टाकलेलं असल्यामुळे यात तसं वेगळं टाकायची काही गरज नाही। हे पहा, हे आता आपण ते सगळं आधी मिक्स करून घेऊया। आता हे पहा, आपण हे चटणी आणि पुदिन्याची चटणी आणि पनीर मिक्स केलं। आता यात मी 2 चमचे तांदळाचं पीठ घालते आणि एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। 2 टेबलस्पून मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे। आता याचे आपल्याला अगदी छोटे छोटे बॉल्स करायचे। बॉल्स करा, तुम्हाला जो शेप द्यायचा तो तुम्ही देऊ शकता। छोटे छोटे बॉल करायचे। खूप साधी, सोपी, झटपट होणारी अशी रेसिपी आहे। या 2 गोष्टी घरात असतील तर अक्षरशः 10 मिनिटात आपण हा पदार्थ, केव्हाही भूक लागली, चटपटीत खायचं आहे, थोडंसंच पाहिजे किंवा अचानक कोणी आलं आहे चहाबरोबर त्यांना द्यायला, असा झटपट होणारा हा पदार्थ आहे। हे पहा, मी असे हे बॉल्स करून घेतले। आता आपण थोडंसं तांदळाचं पीठ एखाद्या प्लेटमध्ये घ्यायचं आणि त्याच्यावर हे जे आपण केलेले बॉल्स आहेत ते थोडेसे असे घोळून घ्यायचे, अशी पद्धत असे। जस्ट त्याला एक वरनं टेक्स्चर येण्यासाठी म्हणून आपण अगदी पातळ लेयर आली पाहिजे त्याची। आपण तेल गरम करायला ठेवलेलं होतं, तेल आता गरम झालेलं आहे। हे बॉल्स मी आता तेलात सोडते। मंद आचेवर सुरुवातीला मी तेल छान खणखणीत गरम करून घेतलं आणि आता गॅस एकदम कमी केलेला आहे। मंद आचेवर याला मी आता तळू देणार आहे। तेवढ्या वेळात आपण ही हिरवी चटणी करून घेऊया। याच्यासाठी मी कोथिंबीर घेतलेली 1 वाटी, 2 हिरव्या मिरच्या, जिरं, काळं मीठ आणि साधं मीठ आणि नंतर मी त्यात दही घालणार आहे। हे पहा, हे अजिबात आपल्या
इतके छान होतात ते, कुठे खाली कढई लागली अजिबात चिटकत नाही, तुम्हाला दिसत असेल. हे बघा असे ह्या रंगावर आता ते झालेले आहे. आता मी गॅस मध्यम केलेला आहे आणि आता जरा थोडेसे अजून डार्क झाले की मी काढून घेणार आहे. हे पहा या रंगावर आपल्याला हे सगळे जे आपण पुदिना सरप्राईजचे बॉल्स आहेत हे असे काढून घ्यायचे. तुम्हाला आवाज आलाच असेल हे प्लेटवर पडताना कसे छान खणखणीत आवाज आहे. हा साईज तुम्ही आपल्या मनाप्रमाणे कमी जास्त करू शकता, मोठा पण घेऊ शकता, छोटा पण, कोणताही शेप देऊ शकता. आता आपण बाकीचे टाकून घेऊ आणि मग मी तुम्हाला प्लेटमध्ये सगळं सजवून दाखवते. हे पहा आता आपण हा जो बॉल आहे ना असा घेऊन तांदळाच्या पिठात न घोळता छान बारीक शेवमध्ये घोळून घ्यायचा. छान आपलं पुदिना सरप्राईज कटलेट तयार होत आहे. आणि याचं छान त्याला अशी सगळीकडनं शेव लागली की मग आपण त्याला तेलात सोडून देऊया. हे पहा आपले हे आता सगळे पुदिना सरप्राईजचे वेगवेगळ्या शेपचे बॉल्स आपले, हा हे गोल आहे, एक ओव्हल आहे, हा आपला हराभरा कबाबचा जसा शेप असतो तसे असे वेगवेगळे शेपचे काही शेव लावलेले आहेत. हे असे शेव कटलेट टाईप असे सगळे तयार झालेले आहेत. हा असा लॉलीपॉप शेप झालेला केलेला आहे. तुम्हाला जे शेप हवे ते शेप तुम्ही देऊ शकता. आणि असं छान टूथपिकला लावून आपण ही जी हिरवी चटणी केलेली आहे कोथिंबिरीची दही घालून हिच्याबरोबर अप्रतिम लागतं ते. तुम्हाला मी एक असा आतून दाखवते ओपन करून की किती सुंदर दिसतात ते. हे पहा तुम्ही बघू शकता याच्यावरही की वरचं हे किती छान कडक झालेलं आहे. आता आपण त्याला उघडून बघूया. हे बघा गरम आहे ते, पण आतून बघा हे असं सुंदर दिसतं, लागायला खूप छान लागतं. तुम्ही ह्याला आतून चटणी लावून सॉस बरोबर कशाही बरोबर खाऊ शकता. चटणी लावली असं बंद केलं आणि खाल्लं तरी चालतं, नुसतं चटणी बरोबर सॉस बरोबर खाल्लं तरी फार सुंदर लागतं. असा हा जो पदार्थ आहे 10-15 मिनिटात होणारा, हा तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि तुम्ही करून बघितल्यानंतर तुमचा हा पदार्थ कसा होतो हे मला तुम्ही प्रतिक्रियांनी कळवा. मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघत असते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा. सगळ्यांबरोबर तुमचे जे कोणी ओळखीचे मित्र नातेवाईक आहेत त्यांच्याबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.